नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पावापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, पॅन गरम करत ठेवलाय आणि बटर घेतलेला आहे एवढा। थोडासा कमी जास्त केला तरी पण चालू शकते, तुम्ही तेलात जरी बनवलं तर चालू शकते। आता पहिला आपण काय करायचं, बटर वितळून घेऊया। बटर बघा वितळलेला आहे। एक मीडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही, असा कापून घेतलेला आहे। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया। आता साहित्य काय काय घेतलेलं आहे, एक शिमला मिरची घेतलेली एकदम बारीक कापून घेतलेली, एक छोट्या आकाराचं गाजर साल काढून खिसून घेतलेलं आहे, एक मुठभर असा पत्ताकोबी घेतलेला आहे, एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, फ्रेश मका घेतलेले थोडीशी शिजवून अशी बघा असे फोडून घेतलेले आहे, कारण अख्खी नाही टाकायची, थोडीशी आबडधोबड करायची, मग त्याच्यामध्ये पण चव मुरल। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे। फ्रेश वाटाणा पण घेतला का नाही तर थोडासा आपण शिजवून घेतला तरी पण चालू शकते। मग आता हे आपण टाकून घेऊया। भाज्या बघा सगळ्या टाकून घेतलेल्या, तुमच्याकडे जर अजून कोणत्या जर असल्या का नाही तर त्या टाकल्या तरी चालू शकते। गॅस आहे मीडियम आणि एक 2 मिनटं फक्त मी पहिलं परतून घेते। 2 मिनटं मी मीडियम गॅसवर असं परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला पहिलं थोडंसं मीठ आणि त्यात टाकायचे बघा ह्याच्यामध्ये एक हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, 2 पाकळ्या लसणाच्या आणि 8 ते 9 पानं पुदिन्याची घेतली होती। 1 ते 1.5 चमचा आहे हे बघा, हे कुटून घेतलेलं हे टाकायचं। पुदिना जरूर टाका बरं का, थोडासा तरी टाकायचा, छान चव येते। आता ह्याला काय करते, परतून घेते मस्त असं बघा, पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। 1 मिनिटभर असं परतून पण घेतलेलं आहे। आता असं पसरून घेते, गॅस थोडासा मी बारीक करते आणि ह्याच्यावर आपण एक 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवूया। 2 मिनटं बघा मी झाकून ठेवलं होतं बारीक गॅसवर, बघा मस्त असं हे वापरलं जातं। आता यात बाकीचं साहित्य आपण टाकून घेऊया। छोटा अर्धा चमच्याला कमी असा चाट मसाला घेतलेला आहे, छोटा 1 चमचा मी घेतलेला आहे फक्त काश्मीरी मिरची पावडर, थोडंसं मीठ घेतलेलं आहे, थोडीशी चिली फ्लेक्स घेतली आणि हा पावभाजी मसाला। सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। चिली फ्लेक्स नसलं तर ना थोडीशी हिरवी मिरची मग थोडीशी जास्त टाकायची। आता हे पण मिक्स करून घेऊया आपण। मसाले टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल वाढवायचा नाही आहे आणि थोडंसं आपल्याला ह्याला मॅशरनं असं ना सॉफ्ट करून घ्यायचे। आता ह्याचं शिजवायचं म्हणजे काय आहे माहिती आहे का, शिमला मिरची आपली टाकलेली आहे ह्याच्यामध्ये, ती थोडीशी सॉफ्ट होईल, म्हणजे मऊ झालेलं आहे बघा एकदम। आणि जेवढं तुम्हाला होता होईल एवढं करता येईल तेवढं करायचं, एकदम सॉफ्ट असं होतं, कारण की आपण झाकण ठेवलं का नाही की चांगलं वापरलं जातं ते। आणि आपण जे वाटाणे टाकले होते तर फ्रोझनच टाकले होते, मका टाकली होती थोडीशी शिजवून मी हलकेसे, आणि फ्रेश मका आहे ती, फ्रोझन वगैरे नाही आहे। ह्यात टाकायचे आपल्याला बघा एवढा पनीरचा तुकडा घेतलेला आहे। गॅस आहे बारीकच, आता हा मी खिसून टाकते। पनीर बघा मी खिसून टाकलेला आहे, मिक्स करून घेऊया। गॅस बिलकुल आता वाढवायचा नाही आणि हा माझा पॅन का नाही जरा जास्त जाड असल्यामुळे मी एकदमच बारीक करून ठेवलं। हे चांगलं एकजीव करून घ्यायचं, मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, सगळं एकजीव चांगलं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 2 चमचे टोमॅटो सॉस, 1 चमचा जरी टाकला तरी चालेल। आणि हे जे आपण बनवलेलं आहे ना, हे 6 ते 7 पावांना पुष्कळ होतं। आता हे चांगलं आपण परतून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये टाकणार एवढं चीज बघा मी खिसून टाकलेलं आहे। आता हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। एक तर छान लागतं ना, एकदम चटपटीत असं काहीतरी वेगळं बरं का। मुलांना कसं होतं, आपण बाहेरचं खायला देतो काय काय, पोरांना आवडतं पण खायला, तर असं काहीतरी घरात वेगळं वेगळं करायचं। आता हे काय करते माहिती आहे का, सगळं एक साईडला पहिलं मी लावून घेते। एक साईडला बघा मी सगळं करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून घेऊया। बटर वितळलेलं आहे आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे बरं का। थोडंसं मी ह्याच्या मिरची पावडर आणि थोडंसं एकदम मीठ टाकणार आहे। आणि त्याच्याबरोबर बघा फ्रेश पाव आणले होते, जे आपण वडापाववर पाव खातो ना तसे पावांमध्ये बघा असे चिरून घेतलेले आहेत। गॅस बारीक आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं बरं का दोन्ही साईडून। हे असं पहिलं मी सगळं चोळून घेते व्यवस्थित आणि मग ह्या साईडून पहिलं 1 मिनिटभर भाजायचं, कारण जास्त जाड असल्यामुळे लगेच भाजला जाईल। आणि भाजताना काय करायचं माहिती आहे का, असं दाबून दाबून भाजायचं चांगलं बारीक गॅसवर बघा, असं दाबून दाबून चांगलं मी दोन्ही साईडून पण भाजून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बघा चांगलं भाजून घ्यायचं, एकदम बारीक गॅस केला होता, कारण हा जो पॅन आहे हा चांगला जाड असल्यामुळे चांगलं भाजलं पण जातं आणि जास्त गरम होतं, त्यामुळे एकदम बारीक केला होता। आता मी गॅस बंद करते, आपण खाली काढून घेऊया। खाली बघा मी काढून घेतलेला आहे, मस्त असा भाजला गेलेला आहे दोन्ही साईडून। असं आतल्या साईडून जरी भाजलं तरी चालेल, उलटा करून बघा कशी वाफ निघते, ते मस्त भाजला गेलेला आहे।
अशा पद्धती. आता तुम्ही ह्याच्यावर का नाही, तुमच्याकडे जर हिरवी चटणी वगैरे असेल, जर तुम्हाला लावायचं असलं तसं पण तुम्ही लावू शकता. कारण या भाजीमध्ये खूप साऱ्या गोष्टी मी टाकलेल्या आहे, सगळं मिक्स भाजी झालेली आहे. आता असं मी पहिलं लावून घेते सगळीकडं व्यवस्थित. भाजी बघा मी सगळी ठेवून घेतलेली आहे त्याच्यावर. तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडासा कच्चा कांदा पण टाकू शकता. कच्चा कांदा टाकू शकता, छान लागेल. ह्याच्या मी थोडंसं चीज टाकते. आता हे कसं माहिती आहे का, तुम्हाला जर चीज जर आवडत नसेल तर नाही जरी टाकलं तरी चालेल, की आपण जास्त पण चीजचा असा वापर केलेला नाही. एक पहिलं टाकलं होतं आणि ही एक माझ्या हातात आहे, त्यातलं एकदम मी थोडंसं बघा असं टाकणार आहे. थोडासा खाली कांदा म्हणा, त्याच्यावर तुम्ही जर ही जी आपण बनवलेली आहे मिक्स भाजी ती टाकायची आणि त्याच्यावर असं मग थोडंसं चीज टाकून वरनं थोडासा कांदा, शेव जर असेल घरात तर शेव जरी टाकली तर चालेल. आता आपण असं बंद करूया. मस्त बघा असं झालेला आहे. आता ह्याच्यावरनं तुम्हाला पाहिजे तुम्ही थोडीशी कोथिंबीर पण अशी थोडीशी तुम्ही टाकू शकता वरनं, छान लागेल. तुम्ही एकदा करून बघा. नाहीतर नुसतं दोन्ही साईडून मधोमध भाग करून सुद्धा तुम्ही असं अशा पद्धतीमध्ये जर केलं का नाही आणि पावांच्या बरोबर जरी खायला दिलं ना तरी पण इतकं छान लागतं ना. करून बघा एकदा. झटपट रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.